नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पतीशी पटत नसल्याने एक महिला 2 मुलांना घेऊन उत्तर प्रदेशातून प्रियकराच्या मदतीने पुण्यात आली. मात्र तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन प्रियकराने तिला मारहाण करून तिचा खून केला. तिला वाचविण्यासाठी तिचा मुलगा आणि मुलगी मध्ये पडली असताना त्यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. महाळुंगे MIDC पोलिसांनी या प्रियकराला अटक केली. अंतिमा पांडे, वय वर्ष 36, सध्या राहणार खराबवाडी, तालुका खेड, मूळ राहणार उत्तर प्रदेश असे खून झालेल्या या महिलेचे नाव आहे. महाळुंगे पोलिसांनी आरोपी सचिन राम आसरे यादव, वय वर्ष 23, मूळ राहणार अलाहाबाद, उत्तर प्रदेश, सध्या राहणार चाकण, तालुका खेड याला अटक केली आहे. ही घटना खराबवाडीतील एका भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या खोलीत मंगळवारी दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8:30 वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंतिमा पांडे हिचे पतीशी पटत नसल्यानं ती आपल्या 15 वर्षांची मुलगी आणि 12 वर्षाच्या मुलासह पुण्यात आली होती. सचिन राम आसरे यांनी तिला एका कंपनीमध्ये नोकरी दिली होती. त्यांच्यात प्रेमसंबंध होते. अंतिमा पांडे ही घराबाहेर गॅलरीत उभे राहून इतर पुरुषांकडे पाहते असा सचिन यादव याचा तिच्यावर संशय होता. सतत भांडणं करून तिला मारहाण करायचा. 15 दिवसांपूर्वी लाकडी लाटणे आणि PVC पाईपने जबर मारहाण केली होती. 5 ऑगस्ट रोजी दिवसभर तो अंतिमा हिच्या घरी होता. त्याने अंतिमा हिच्यावर संशय घेऊन पुन्हा भांडण केले. सायंकाळी त्याने तिला प्लास्टिकचे स्टूल, लाकडी लाटणे, PVC पाईप, लाकडी काठीने दोन्ही पाय आणि दोन्ही हात व डोक्यावर मारहाण केली. तिच्या पोटाला चाकू लावून आज तुला जिवे मारतो असे म्हणून धमकी देत तिला मारून टाकले. यावेळी झालेल्या झटापटीत मुलगा प्रिन्स आणि मुलगी पलक यांनी आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनाही दमदाटी केली व पाठीत लाकडी लाटण्याने जबर मारहाण केली. दोघांना दमदाटी करत गप्प राहण्यास सांगितले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन सचिन यादव याला पकडले. मुलीच्या फिर्यादीवरून त्यांनी आरोपी यादव याला अटक केली आहे. तर महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी दिनांक 8 ऑगस्ट रोजी चाकण परिसरात येणार असल्याची चाहूल लागताच MIDC प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. रस्त्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू झाली असून उपमुख्यमंत्र्यांसाठी डांबरी रस्त्याच्या पायघड्या घातल्या जात आहेत. तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गासह चाकण MIDCतील अंतर्गत रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. महामार्गावर दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अपघात देखील वाढले आहेत. यात जीवितहानी आणि गंभीर जखमी होण्याचे प्रमाण मोठे आहे. MIDCतील रस्ते दुरुस्त करण्याबाबत उद्योजक, वाहन चालक आणि नागरिक पाठपुरावा करत आहेत. MIDC प्रशासन मात्र प्रत्येक वेळी पावसाळ्याचे कारण देत होते. या पार्श्वभूमीवर अजित पवार या भागातील वाहतूक कोंडीची कारणे, उपाययोजना आणि रस्त्यांची पाहणी करण्यासाठी चाकण परिसरात येणार आहेत. त्यांनी नुकताच हिंजवडीचा दौरा केला होता. त्यावेळी चाकण MIDCची पाहणी करून वाहतूक कोंडीबाबत माहिती घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. गेल्या आठवड्यात काही कारणास्तव त्यांनी चाकण दौरा पुढे ढकलला होता. आता शुक्रवारी 8 ऑगस्ट रोजी पहाटेच उपमुख्यमंत्री चाकण भागात पाहणीसाठी येणार आहेत. सकाळी 6 ते 9 पर्यंत या भागात ते असणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनेक ठिकाणी रस्त्यांची मलमपट्टी केली आहे. चाकणमधील चौकांमध्ये वाहतुकीस अडथळा ठरणारे विजेचे खांब हटवण्याची आणि अनेक गरजेच्या ठिकाणी भूमिगत गटर लाईन व अन्य कामे सध्या वेगाने चाकण परिसरात सुरू असल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे. राजगुरुनगर शहरात भर चौकात ट्रॅफिक जाम होण्याचे प्रकार पुन्हा समोर येत आहेत. या भागात बाह्य वळण होऊ नये, शिस्ती अभावी अशी स्थिती निर्माण होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. सोळूतीत शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे शासन ऐकणार का? खेड तालुक्यातील सोळू या गावात रिंग रोडसाठी भूसंपादन केले जात आहे. सोळू येथील शासनाच्या विकास प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी भूसंपादन विभाग क्रमांक 26 पुणे येथील अधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात शेतकऱ्यांनी न्याय मोबदल्याची मागणी केली आहे. भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता राखावी अशी स्पष्ट भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. बुधवारी 6 ऑगस्ट 2025 रोजी सोळू गावात शासकीय अधिकाऱ्यांनी मोजणीची तयारी केली होती. मोजणी सुरू करण्यापूर्वी बैठक घेण्याची मागणी प्रकल्प बाधितांकडून केल्यानंतर शासकीय अधिकारी आणि शेतकरी यांची तातडीने गावात बैठक घेण्यात आली. सोळूमधील स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांनी प्रकल्पासाठी आपली जमीन शासनाच्या विश्वासावर दिली, परंतु आजपर्यंत त्यांना
कोणतीही योग्य भरपाई किंवा मदत मिळालेली नाही। त्यामुळे त्यांचे आर्थिक व सामाजिक जीवन अडचणीत आले आहे। शासनाने या संदर्भात यापूर्वी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे शेतकरी वर्ग अजूनही शासनाच्या सकारात्मक प्रतिसादाची प्रतीक्षा करत आहे। भूसंपादनात बाधित झालेल्या जमिनीचे स्थान, बाजारभाव व प्रकल्पाचे स्वरूप लक्षात घेता प्रति गुंठा 10 ते 15 लाख रुपये इतका मोबदला मिळावा अशी स्थानिकांची मागणी असल्याचे स्थानिक शेतकरी नंदकुमार श्रीरंग ठाकूर पाटील, भानुदास गोडसे, अमोल कांबळे, रोहन बाळासाहेब ठाकूर पाटील यांनी अधिकाऱ्यांना सांगितले। प्रस्तावित पुणे नाशिक उन्नत महामार्गाला प्रत्येक चौकामध्ये व जोड रस्त्यामध्ये पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण यांच्यामार्फत जोडणी देण्यात येणार आहे। त्या जोडणीसाठी आवश्यक जमीन संपादन करण्याबाबत जिल्हाधिकारी पुणे यांनी सर्व संबंधित शेतकरी यांना संमती देण्याबाबत कळवले आहे। याबाबत शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत असून आधी रस्त्याची व्यवस्थित मोजणी करा आणि मग संपादनाच्या नोटीस पाठवा। आधीचे संपादन पैसे दिले नाही आणि आता राम्प करण्यासाठी पुन्हा जमिनी घेण्याच्या नोटिसा देण्यात आल्याचा आरोप शेतकरी करत आहे। याबाबत नोटीस आलेल्या अनेक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पायट तालुका खेड येथील विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी अनिल अशोक डांगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली। चेअरमनपदासाठी एकमेव अर्ज झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली। खेड तालुक्यातील कडूस येथील शेंडेवाडीमध्ये शनिवार दिनांक 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्टपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर व्यवस्थापन समितीने दिली। या अखंड हरिनाम सप्ताहाचे यावर्षीचे 73वे वर्ष असून त्यासाठी जय्य तयारी करण्यात आली आहे। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र चाकण व लॉरियल इंडिया एम्प्लॉईज युनियन आणि लॉरियल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर नुकतेच पार पडले। कंपनी आवारातील संघटना, सभासद, त्याचप्रमाणे कंत्राटी कर्मचारी आणि व्यवस्थापन यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे कामगार संघटनेचे अध्यक्ष अविनाश वाडेकर यांनी सांगितले। वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांमध्ये रस्त्यावरून सुसाट धावणाऱ्या अवजड वाहनांनी दिलेल्या धडकेत दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे। अशा घटना रोखण्यासह वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी बहुतांश रस्त्यावरून सकाळी व सायंकाळी जड अवजड वाहनांना प्रवेश मनाई केली आहे। या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची संख्या मात्र जैसे थेच आहे। त्यामुळे चाकणमधील प्रचंड वाहतूक कोंडीचा प्रत्यय गुरुवारी 7 ऑगस्ट 2025 रोजी देखील या भागातील नागरिकांना आला। पुणे नाशिक महामार्ग आणि तळेगाव चाकण ते शिक्रापूर या रस्त्यांवरून सकाळ आणि सायंकाळची गर्दीच्या वेळी जड आणि अवजड वाहने सुसाट धावत आहेत। अशा बेशिस्त अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी आणि अनेकांना जीव गमवावा लागत आहे। त्यामुळे या वाहन चालकांना पोलीस शिस्त लावणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी आयुक्तालय हद्दीत विविध मार्गांवर सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 9 या वेळेत अवजड वाहनांना प्रवेश मनाई केली होती। या वेळेत आता बदल करण्यात आला असून सकाळी 8 ते दुपारी 12 तसेच दुपारी 4 ते रात्री 9 अशी वेळ निश्चित केली आहे। दरम्यान या नियमावलींवर प्रतिबंधित वेळेतही जड अवजड वाहने या मार्गांवरून धावत आहेत। आयुक्तालयाच्या हद्दीत मागील काही दिवसांत घडलेल्या अपघातांच्या घटनांमध्ये ट्रक, ट्रेलर आणि डंपर धडक दिल्यानं दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याचे प्रमाण अधिक आहे। दरम्यान अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून लहान सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरणाऱ्या दोघांना म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून निघोजे तालुका खेड येथून अटक करण्यात आली आहे। ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकानं निघोजे तालुका खेड गावातील संस्कार गॅस एजन्सी अँड रिपेअरिंग सेंटर येथे करण्यात आली। आकाश विजय गोसावी वयवर्ष 20 राहणार चाकण आणि तीर्थराज विठ्ठल गिरी वयवर्ष 34 राहणार कर्जत जिल्हा नगर यांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 11,06,110 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, ज्यात 87 घरगुती आणि एक लहान असे एकूण 88 गॅस सिलेंडर, एक वजन काटा, गॅस रिफिल करण्याचे साहित्य आणि एक 4 चाकी वाहन यांचा समावेश आहे। तर म्हाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। चाकण आळंदी रस्त्यालगत आळंदी घाट परिसरातील राखीव वनक्षेत्रात कचरा टाकणाऱ्या समाजकंटकांवर वन विभागाकडून थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। मात्र कचरा फेकू मंडळींवर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही। अद्यापही अनेक भागात मध्यरात्री कचरा आणून टाकण्याची अनेकांची सवय कायम आहे। कचरा टाकल्यामुळे राखीव वनातील पाणी दूषित होऊन वन्य प्राणी, पक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण होतोय। त्यामुळे शासकीय राखीव वनक्षेत्रात अवैध प्रवेश करून कचरा टाकणे भारतीय वन अधिनियम 1927 अन्वय प्रतिबंधित असून त्यांचे उल्लंघन करणाऱ्यास 2 वर्षापर्यंत कारावास तसेच
5,000 रुपयांपर्यंतच्या द्रव्यदंडाची तरतूद आहे. वनक्षेत्रात कचरा टाकल्यामुळे वन्य प्राण्यांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सदर भागात ट्रॅप कॅमेरे लावून प्रतिबंधक भरारी पथकामार्फत नजर ठेवली जात आहे. कोणीही शासकीय राखीव वनात अवैध प्रवेश करू नये, कोणीही वनात कचरा टाकू नये, अन्यथा संबंधितांवर भारतीय वन अधिनियम 1927 तसेच वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलंय. तसेच वन्यजीव प्रेमी, निसर्गप्रेमी आणि जागरूक नागरिकांनी कचरा टाकणाऱ्या व्यक्तीची नावे वन विभागास कळवल्यास त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. आंबेठाण तालुका खेड या ठिकाणी गुरुवारी 7 ऑगस्ट रोजी शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रहारचे बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमुक्तीसह विविध मागण्या यावेळी केल्या. त्या ठिकाणी मला उशिरा जरी झाला असेल तरी येता आलं. वेगळी ऊर्जा घेऊन संपूर्ण महाराष्ट्र फक्त शेतकरी, मजूर, कष्टकरी समाजासाठी कसा पेटून उठेल त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही इथं आलो. भाषण द्यायची वेळ नाहीये. दोन्ही पवार आजूबाजूला आले. ते दोन विचाराचे पवार आहेत आणि बारामतीचे सत्तेतले पवार आहेत. जर पुन्हा चारही एकूण चांगलं असेल फक्त मुंबईच्या साईडलाच बरं आहे. बाकी सगळ्या इकडे फसल्याशिवाय राहत नाही. या जिल्ह्याचे विद्यामंत्री असताना मी आताच काळेसाहेबांना फोन केला. त्यांनी चिरंजीव आहे तुम्हाला उद्या आदित्यला येणार आहे. मला अंदाजा आता एवढं ट्रॅफिक आहे तर पैदल आलो असतो पुण्यावर. पायी येणं परवडलं असतं पण गाडी नाही परवडत नाही. हा क्रांतिकाऱ्यांचा भूमी आहे, राजगुरु आहे, शरद जोशी साहेब आहे आणि अशा भूमीमध्ये पुलासाठी मला वाटते आता 75 वर्ष वाट पाहत बसावं लागतं. एवढं दुर्दैव कोणाच्याच नशिबी आलं नसेल. मी आतापर्यंत पाहिलेल्या ट्रॉफिकचा उच्चांक म्हणजे साखरची ट्रॉफिक असेल अतिशय वाईट अवस्था आहे. आमचं राहुल असेल, सुनील असेल, जितेंद्र असेल, दिगंबर, संतोषराव कारण या सगळ्या अवस्थेमध्ये रोज जातीचे झेंडे घेऊन निघणारे आंदोलन आम्ही पाहतो आणि त्या आंदोलनात आमचा शेतकरी दबलेला दिसतो. ही व्यवस्था सगळे शेतकऱ्यासाठी उभी राहावी, कामगारांसाठी उभी राहावी आणि दिव्यांग बांधवांसाठी, मेंढपाळ असेल, आमच्या तिकडे मच्छीमार असेल यांच्यासाठी ती उभी राहावी. यासाठी रक्ताचं पाणी करणारे आमचे शरद जोशी साहेब, त्यांच्या जन्मस्थळी गेलो तेव्हा असं वाटलं नाही. मला खूप चांगलं असेल चळवळीतल्या माणसानं जरा आणि वावर जप्त करून टाकलो. 1500 रुपयात आमचं सगळं हरास करून टाकलेलं. एका पिकलेला मागचा जेवढा नफा येतो एका एकरातला तेवढा नफा सुद्धा आम्ही पाहिजे लाडकी बहिणीच्या माध्यमातून आमच्या वर्षभरात आमच्या घरात येतात. पण गुलामीचं लक्षात टोचून ठेवलं आहे. ते इंग्रज असताना सुद्धा आपले भारतीय चालूट मारून आपल्याकडे गोळीबार करायचे का? ही अवस्था निर्माण करायची आहे सत्तेच्या लोकांनी. तर तुम्ही कुठला आवाज केला नाही पाहिजे. सगळ्या पार्ट्या खतम झाल्या पाहिजे. एकच पार्टी शिल्लक झाली पाहिजे आणि त्या पार्टीतूनच निवडणूक झाली पाहिजे. आता मतदान केंद्रावर जायची गरजच नसली पाहिजे. पक्ष कार्यालयातूनच मतदान झालं पाहिजे. अशी एक व्यवस्था या देशामध्ये आणण्याचं चित्र उभं राहतं. आणि आधी मतदानाचा जो काही धाक होता
पवन लोणीकर जो बोलला का हे सगळं मोदीच्या बापाचं आहे, तुमचा बाप मोदी आहे, असा भाजपचा जेव्हा एक आमदार बोलतो त्याच्याहून अर्थबोध सरळ स्पष्ट होतं का भीती काय, भीती ठेवण्याची गरजच नाही, कारण आम्ही मतदाराची पेटीच मॅनेज केली आहे. त्याच्यानं आम्ही काही बोललो तरी आमच्या मतावर परिणाम होणार नाही. आणि नसली पेटी तर जातीचा झेंडा एवढा मजबूत तुमच्या हाती दिला का तुम्ही महापुरुषे पाठीत काढले. आणि त्याच्यामुळे ही लढाई अधिक कठीण झालेली आहे, प्रचंड कठीण आहे. जोशी साहेबांच्या 2 चुका अजूनही लोक काढतात. पवार साहेबांना उभ्या आयुष्यात राजकारणात किती चुका केल्या, किती बोलले, किती काय केलं हे मात्र लोकांना दिसत नाही. राजकारणात चुकला तरी मत देतो, पण आंदोलनात एक चूक सुद्धा लोक सहन करत नाही. हे त्याच्यात म्हणजे जो आमच्यासाठी रोज म्हणत असत त्यानं मात्र एकही चूक करता कामा नये. जो आमचे मत घेऊन लुटत असत त्यानं हजारो चुका केल्या तर आम्ही त्याला मतदान केल्याशिवाय अशा विचित्र अवस्थेमध्ये आम्ही जात असताना अतिशय प्रामाणिकपणे हा कर्जमुक्तीचा हमीबाबाचा लढा जोपर्यंत आमच्या ताकद आहे आम्ही लढू शकतो तोपर्यंत अतिशय प्रामाणिकपणे आणि बच्चूकडून बगर पार्टीचं, बगर सत्तेचं, बगर झेंड्याचं 20 वर्ष या विधानसभेत आमदारकी केलेली आहे. माझ्या गावखेड्यातल्या लोकांना, मतदारसंघातल्या लोकांना जाती पातीच्या बाहेर जाऊन. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.